नमस्कार. MITM कॉलेजमधील BSc IT विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ आहे. 4थ्या सेमिस्टरचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा त्या संबंधित. मग सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचं mu.samarth.edu.in. मग तुमच्यासमोर हे लॉग इन पेज येईल. मग इथे युजरनेम म्हणून तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आणि तुमचा इथे जो काही पासवर्ड असेल तो टाका. त्यानंतर लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्डमध्ये इथे तुम्हाला तुमच्या कोर्सचं नाव दिसेल, बॅचलर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इथे क्लिक हिअर या बटनला क्लिक करा आणि त्यानंतर यू कॅन अप्लाय फॉर कोर्स सिलेक्टेड इन सेमिस्टर 4 ऑफ BSc IT असं तुम्हाला दिसेल. मग इथे क्लिक हिअर टू सिलेक्ट युअर कोर्सेसवर क्लिक करा. मग त्यानंतर अशा प्रकारे सब्जेक्टची लिस्ट तुमच्यासमोर येईल. तर इथे म्हटलं आहे की तुम्हाला 8 क्रेडिट टोटल होतील. असा व्हर्टिकल 1मधून अशा प्रकारे व्हर्टिकल 1मधून सब्जेक्ट्स निवडावे. मग या प्रत्येक सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे. हे चारही सब्जेक्ट आपण निवडले तर इथे काय होणार, टोटल क्रेडिट 8 होणार. ओके, व्हर्टिकल 1 झालं म्हणजे आपले मेजर सब्जेक्ट. आता चलू या मायनर सब्जेक्टकडे. मायनरमध्ये आपण डेटा सायन्स देतो. मग 4थ्या सेमिस्टरला आपण जे डेटा सायन्सचे सब्जेक्ट शिकलेले ते म्हणजे काय होते, ॲडव्हान्स पायथॉन फॉर डेटा सायन्स 2 क्रेडिटचा आणि 2 क्रेडिटचा डेटा ॲनालिसिस विथ SAS, SPSS अँड R. मग आता इथे व्हर्टिकल 2 मायनरचे किती झाले, आता 4 क्रेडिट झाले. त्यानंतर खाली चला, व्हर्टिकल 3 म्हणजे ओपन इलेक्टिव्ह. आपली ब्रांच सायन्स आहे, मग आर्ट्स, कॉमर्स किंवा अदर ब्रांचचे आपण सब्जेक्ट याच्यात निवडू शकतो. मग त्याच्यात आपण निवडलेला रिजनल म्युझिक ऑफ महाराष्ट्र जो सगळ्यात शेवटी आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल 4मध्ये आपण मोबाईल प्रोग्रामिंग घेतलेला, कम्प्युटर ग्राफिक्स और मोबाईल प्रोग्रामिंग असं होतं, तर आपण मोबाईल प्रोग्रामिंग घेतलेला म्हणजे फ्लटर. त्यानंतर व्हर्टिकल 5मध्ये इंट्रोडक्शन टू कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश 2 कंसात BSc असलं पाहिजे. हे BA, BCom, BAF, BMS हे असू नये. तुम्ही BSc शाखेतील आहात, BSc IT आहात म्हणून इथे कंसात BSc वालाच सिलेक्ट करा. मग त्यानंतर शेवटचा आहे व्हर्टिकल 6. इथे महत्त्वाचं आहे, 2 सब्जेक्ट आपल्याला निवडायचे आहेत 4 क्रेडिटचे. पहिला म्हणजे काय, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट्स CEP 2 क्रेडिटचा. आणि दुसरा कुठला, इंटिग्रेटेड थिएटर प्रोडक्शन, स्टेज क्राफ्ट, कॉस्ट्यूम, म्युझिक अँड टेक्नॉलॉजी. हा वाला चुकूनही हा निवडू नका. हा दुसरा एक इंटिग्रेटेड थिएटर म्हणूनच याच्यातच आहे बघा, इंडियन थिएटर, क्लासिकल रूट्स अँड कॉन्टेम्पररी एक्सप्रेशन्स. हा आपल्याला 3ऱ्या सेमिस्टरला झालेला आहे. हा आपण 3ऱ्या सेमिस्टरला घेतलेला, हा नको. 4थ्या सेमिस्टरला आपण हा घेतला आहे ना, इंटिग्रेटेड थिएटर प्रोडक्शन, स्टेज क्राफ्ट, कॉस्ट्यूम, म्युझिक अँड टेक्नॉलॉजी. हां, ओके. मग कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट्स म्हणजे CEP आणि हा वाला इंटिग्रेटेड थिएटर प्रोडक्शन, स्टेज क्राफ्ट, कॉस्ट्यूम, म्युझिक अँड टेक्नॉलॉजी हा निवडा. त्यानंतर इथे जे खाली आहे ॲडिशनल कोर्सेस, याच्यातलं काहीच निवडू नका व्हर्टिकल 7मधलं. आणि इथे सबमिट बटनला क्लिक करा. सबमिट बटनला क्लिक केल्याच्या नंतर स्क्रोल डाऊन करा आणि हे जे हिरवं बटन आहे याच्यावरती क्लिक करा. मग हे काय झालं, एक्झाम फॉर्म भरला नाही आपण फक्त सब्जेक्ट सिलेक्शनची स्टेज पूर्ण केली. आता आपल्याला एक्झाम फॉर्म भरायचे आहेत. मग त्याच्यासाठी इथे वरती अपर लेफ्ट कॉर्नरला MU म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे डॅशबोर्डवर जाणार. त्यानंतर इथे एक्झामिनेशन म्हणून आहे, त्यावर क्लिक करा. जर दिसत नसेल तर स्क्रोल डाऊन करा, मग दिसणार. एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर इथे रजिस्ट्रेशनमध्ये जायचं. रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर इथे रेग्युलर 4 सेमिस्टर असं दिसलं पाहिजे, रेग्युलर 4थं सेमिस्टर. तिथल्याच बटनला क्लिक करायचं, क्लिक हिअर फॉर एक्झामिनेशन फॉर्म. हे सप्लिमेंटरी वगैरे सिलेक्ट करू नका. सप्लिमेंटरी म्हणजे काय, KTचे फॉर्म आहेत, ठीक आहे, KTचे आहेत. रेग्युलर 2 सेमिस्टर म्हणजे 2रं सेमिस्टर, 3 सेमिस्टर म्हणजे 3रं सेमिस्टर. मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, रेग्युलर 4थं सेमिस्टर. सप्लिमेंटरी म्हणजे ATKT ते नाही करायचे, रेग्युलर 4थं सेमिस्टर. मग या संबंधित बटनकडे क्लिक करा आणि एक्झामिनेशन सेंटर सिटीला हात लावू नका. ड्रॉपडाऊनमध्ये आहे तसंच ठेवा, ते सिलेक्ट ऑप्शन आहे तो तसाच ठेवा, काहीच त्याच्यामधलं सिलेक्ट करू नका. परंतु PWDमध्ये नॉट ॲप्लिकेबल करा, सुरुवातीलाच दिसणार ऑप्शन. ओके, नॉट ॲप्लिकेबल केल्यानंतर खालचे ड्रॉपडाऊन गायब होतील. आणि इथे एकदा चेक करून घ्या तुम्ही जे सिलेक्ट केलेले सब्जेक्ट बरोबर आहेत का. आणि फायनली इथे सबमिट बटनला क्लिक करा आणि ह्याच्यानंतर आणखी एकदा सबमिट बटन दिसणार, ते फायनल सबमिट एक्झाम फॉर्म.
मगच आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला असे समजावे. हे प्रिंट ॲप्लिकेशनवालं बटन तुम्हाला दिसलं पाहिजे, तरच तुमचा फॉर्म सबमिट झाला. ठीक आहे. हे जोपर्यंत पेज दिसत नाही तोपर्यंत समजा काहीतरी गडबड आहे. मग ही व्हिडिओ परत बघा तुम्ही, काहीतरी मिसिंग असेल तर. आणि इथे प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. आणि जर त्या PCला जर प्रिंटर जोडलेला असेल तर तुम्ही त्या प्रिंटरचं नाव सिलेक्ट करून प्रिंट करू शकता. अन्यथा मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF किंवा सेव्ह ॲज अ PDF याच्यापैकी कुठलाही ऑप्शन निवडून तुम्ही त्याची PDF सेव्ह करू शकता. त्या PDFला नाव देऊ शकता आणि सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर या एक्झाम फॉर्मचं PDF मध्ये रूपांतर होईल आणि ते सेव्ह होईल. ठीक आहे. अशा प्रकारे हा तुम्ही एक्झाम फॉर्म भरलेला आहे. जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये किंवा बरेचसे लोक ज्या ठिकाणी कॉम्प्युटर ॲक्सेस करतात त्या ठिकाणी जर PC ॲक्सेस करत असाल ही वेबसाईट, तर लॉग आऊट करा. कधी करणार? अपर राईट कॉर्नरवरती क्लिक करून इथे लॉग आऊट बटनला क्लिक करा. हे लॉग आऊट होणार. ठीक आहे. मग अशा प्रकारे ही व्हिडिओ बघून प्रत्येकाने हा एक्झाम फॉर्म भरा आणि चूक व्हायला देऊ नका. जर काही चूक झाली तर तो विद्यार्थी जबाबदार असणार, म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. जर चूक झाली तर युनिव्हर्सिटीला तुमची कागदपत्रे वगैरे घेऊन तुम्हाला जावं लागेल मुंबई युनिव्हर्सिटी कलिना कॅम्पसला, आणि तिथे माफी मागून परत फॉर्म भरावा लागेल. तो ऑनलाईन करता येत नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉर्म भरा. धन्यवाद.